लाईट बिल होणार बंद, सर्वांचे मीटर काढण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आणि लाईट बिलचा जो त्रास सगळ्यांना होत होता, मोठं त्यांना बिल येत होतं, आकाच्या बाका त्यांना बिल इथं येत होतं आणि चुकीचं रिडिंगच्यामुळे त्यांना इथं बिल येत होतं। परंतु इथे मीटर काढण्याची सुरुवात झालेली आहे। MSEB महावितरण कंपनीने इथे त्यांच्यासाठी सुटका केलेला आहे। तर खूप चांगला अतिशय आनंदाची बातमी या व्हिडिओमध्ये आज आपण तुम्हाला सांगणार आहे, म्हणून तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघायचं आहे। आणि डेली अपडेट 98 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि नवीन नोटिफिकेशन मित्रांनो अशीच येत राहील। तर चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर बघा मित्रांनो, MSEB कंपनी जी असणार आहे वीज महावितरण कंपनी, तर त्या कंपनीतर्फे मीटर काढण्यास सुरुवात झालेली आहे। तर जे आकाच्या बाका बिल तुम्हाला येत होतं ते बिल आता येणार नाही आणि प्रत्येकाचं हे मीटर चेंज केलं जाणार डिजिटल प्रकारे। इथे तुम्हाला मीटर दिला जाणार आहे आणि तुमचं बिल हे काढण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही आणि तुमचं बिल तुम्हाला हे भरावं लागणार नाही आणि आकाच्या बाका देखील तुम्हाला इथे बिल येणार नाही। तर मीटर रिडिंग मध्ये जो गोंधळ होत होता तर आता तसा गोंधळ होणार नाही। तर मित्रांनो, जे आपल्यासारखे गरीब, गोरगरीब आणि सामान्य जे ग्राहक असणार आहे तर त्यांच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी असणार आहे आणि ते खूप खुश होणार आहे, कारण की ते त्यांच्यावर अव्वाचा सव्वा बिल येणार नाही। आणि इथे जुन्या नियमांमध्ये इथे बदल देखील केलेला आहे आणि नवीन नियम कोणता काढलेला आहे तर त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे। परंतु तुम्हाला व्हिडिओला एंडपर्यंत बघणे गरजेचे असणार आहे, कारण की वीज वितरण कंपनीने खूप मोठे चेंजेस इथे केलेले आहे। तर तुम्हाला आता बिल अव्वाच्या सव्वा देखील येणार नाही आणि तुमचे जे प्रॉब्लेम आधी तुम्हाला होत होते ते देखील तुम्हाला होणार नाही। परंतु तुम्हाला संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी व्हिडिओला एंडपर्यंत नक्की बघणे गरजेचे असणार आहे, तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे। पूर्ण राज्यांमध्ये आणि पूर्ण जिल्ह्यांमध्ये हे वीज मीटर काढण्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला इथे कोणालाही वीज बिल येणार नाही आणि कुठलीही प्रॉब्लेम तुम्हाला देखील पाहावं लागणार नाही। आता बघा, जो याचा आदेश होता मित्रांनो, जो GR होता तो 2024 मध्ये म्हणजेच मागच्या वर्षी हे जुलै ऑगस्ट मध्ये काढला गेला होता। त्यावेळेसचे जे ऊर्जा मंत्री होते देवेंद्र फडणवीस, तर यांनी सूचना दिलेली होती ग्राहकांना विजेच्या बिलावर संपूर्ण नियंत्रण इथे ते देणार आहे, अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं होतं। तर प्रीपेड स्मार्ट मीटर इथे तुम्हाला बसून देण्यात येणार आहे आणि ते अगदी मोफत मध्ये तुम्हाला बसून देण्यात येणार आहे। तर बघा, जे स्मार्ट मीटर असणार आहे तर ते प्रत्येक घरोघरी बसवल्या जाणार आहे, प्रत्येक राज्यामध्ये बसवल्या जाणार आहे। आणि म्हणजेच जसं कोल्हापूरमध्ये हे प्रत्येक घरोघरी, कोल्हापूरमध्ये प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक गावामध्ये आणि घरोघरी हे स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात देखील झालेली आहे आणि बसवले देखील आहे। तर भरपूरशा मित्रांना आणि मैत्रिणींना प्रश्न पडतो की स्मार्ट मीटर म्हणजे काय। जसं मित्रांनो बघा, जसं स्मार्टफोन असते तशा प्रकारे स्मार्ट मीटर असणार आहे, म्हणजे जसं आपण रिचार्ज करत असतो तशा प्रकारे ते स्मार्ट मीटर असणार आहे। तर तुम्हाला त्याच्यात रिचार्ज देखील करावं लागणार आहे। संपूर्ण माहिती आहे मी व्हिडिओमध्ये समोर तुम्हाला सांगणार आणि एंड पर्यंत नक्की बघायचं आहे। जर तुम्ही व्हिडिओ सोबत जोडून राहाल तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार आहे, तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा। तर बघा, जे स्मार्ट मीटर असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रिचार्ज करावं लागणार आहे। जसे आपण स्मार्ट फोनमध्ये रिचार्ज करतो त्या प्रकारे त्यामध्ये रिचार्ज करावं लागणार आहे। तर कुठलंही वीज बिल तुम्हाला येणार नाही आणि जे चुकीच्या रिडिंगमुळे भरपूरसे बिल येत होतं तुम्हाला, त्यामध्ये कुठलाही घोटाळा होणार नाही आणि तुम्हाला भरपूर हे बिल येणार नाही। मित्रांनो, आपण एका स्मार्टफोनमध्ये एका महिन्याचं रिचार्ज सपोज 200-300 रुपयाचा करत असतो, तर तशा प्रकारची इथे करावं लागणार आहे। परंतु संपूर्ण माहिती जाणून घेण्याच्या आधी तुम्हाला एंडपर्यंत बघायचं आहे आणि तुम्ही आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुमच्याकडे महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन अशीच येत राहील। तर मित्रांनो, चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर विजेसाठी किती खर्च करायचा हे ग्राहकांना निश्चित करण्यात येणार। स्मार्ट मीटर जर तुम्ही बसवलं तर जेवढ्याचं रिचार्ज आणि तेवढंच तुम्हाला वीज वापरता येणार आहे। तर रिचार्ज संपलं का वीज बंद, तर रिचार्ज तुमचं जसं संपलं तसंच तुमचं मीटर बंद पडणार आहे आणि तुम्ही जर रिचार्ज केलं नाही तर तुमचं मीटर बंदच राहणार आहे। तर भरपूरशा लोकांना प्रश्न पडतो की रात्रीचं जर रिचार्ज संपलं तर काय करायचं, तर समोर व्हिडिओमध्ये ते सुद्धा तुम्हाला सोल्युशन सांगितलं जाणार आहे, परंतु तुम्हाला नक्कीच व्हिडिओला बघायचं आहे। मित्रांनो, जे स्मार्ट मीटर असणार आहे तर लगेच त्याचे फायदे बघूया। तर बघा, जे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे ते तुम्हाला फ्रीमध्ये स्मार्ट मीटर दिले जाणार आहे। हे मीटर बसवल्यावर काय होणार आहे मित्रांनो, की तुम्हाला किती वीज यूज करायचे, किती वीज तुम्हाला वापरायचे आहे तर त्यावर तुम्ही नियंत्रण देखील करू शकता आणि त्यासोबत अनावश्यक विजेचा उपयोग न करता इथे तुमच्या विजेचा बचत होणार। आणि त्यानंतर बघा, जसे रिचार्जचे प्लॅन आपल्याला स्मार्टफोन मध्ये पाहायला मिळतो, जसे 299, 199, 399, 499 अशा प्रकारे आपल्याला प्लॅन्स तिथे दिसत असतो की कितीचं रिचार्ज आपल्याला किती दिवसासाठी करायचं आहे। तर तशा प्रकारे तुम्हाला तिथे मीटर साठी देखील तुम्हाला प्लॅन्स तिथे पाहायला मिळणार आहे। तशा प्रकारे देखील तुम्ही रिचार्ज करू शकता, तर स्वस्त रिचार्ज देखील तुम्ही तिथे करू शकता। तर खूप आर्थिक बचत हे गोरगरिबांची इथे होणार आहे। तर तुम्हाला व्हिडिओला समजून घ्यायचं आहे की कसे तुम्हाला ते बचत करायची आहे आणि कसं तुम्हाला ते स्मार्ट मीटर मिळणार आहे। तर संपूर्ण माहिती ही व्हिडिओमध्ये सांगितल्या जाणार आहे आणि त्यासोबत तुम्हाला रिचार्ज केल्यानंतर कॅशबॅक देखील तुम्हाला तिथे मिळणार आहे।
घर बसल्या ते रिचार्ज तुम्ही करू शकता। तर या स्मार्ट प्रीपेड मीटर मुळे काय होणार आहे की बघा की तुम्ही डेली किती वीज इथे तुम्ही यूज करता, किती डेली तुम्ही वीज इथे वापरतात ते तुम्हाला तिथे दिसणार आहे की तुम्ही डेली एका दिवसामध्ये किती वीज तुम्ही यूज करत आहे, तर ते तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहे। आणि त्याचसोबत किती दिवसात तुमचं रिचार्ज संपणार आहे आणि किती वीज तुम्ही समोर वापरू शकता, यूज करू शकता आणि किती वीज तुमची सेव्हिंग मध्ये आहे, तर संपूर्ण प्रोसेस आणि संपूर्ण माहिती तुम्ही तिथे सोप्या पद्धतीने बघू शकता आणि पूर्ण डिटेल्स तुम्ही त्या मीटर मध्ये बघू शकता। तर अशा प्रकारे ते डिजिटल स्मार्ट मीटर असणार आहे। जसं की तुमचं रिचार्ज संपत असेल तर 2-3 दिवसा आधीच तुम्हाला त्यावर SMS येऊन जाईल आणि तुम्हाला ते देखील तिथे सुविधा पाहायला मिळणार आहे। तर यामुळे काय होणार आहे की जे गोरगरीब लोक असणार आहे, तुमच्या आमच्यासारखे जे गोरगरीब लोक असणार आहे, तर त्यांचा खूप इथे आर्थिक सहायता होणार आहे आणि आर्थिक मदत होणार आहे आणि त्यांचे हे पैसे वेस्ट जाणार नाही। जसे त्यांच्यावर खूप मोठं बिल येत होतं आधी चुकीच्या रिडिंगमुळे, तर ते बिल त्यांच्यावर येणार नाही। तर अशा प्रकारे त्यांचा इथे पैशाची बचत होणार आहे, आर्थिक मदत होणार आहे आणि त्यांचे वेस्टेज हे पैसे जाणार नाही। भरपूरशा लोकांना इथे विश्वास बसत नाही की हा व्हिडिओ खरा आहे की खोटा आहे। तर मित्रांनो, जसे तुमच्या घरी जे बिलवाले येत असतो, तर जे तुम्हाला बिल आणून देतो, तर तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट विचारू सुद्धा शकता, तुम्ही त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट देखील करू शकता की स्मार्ट मीटर हे आलेले आहे का, तर ते देखील तुम्हाला सांगू शकते की इथे स्मार्ट मीटर आलेले आहे आणि ते बसवण्याची देखील सुरुवात झालेली आहे। तर भरपूरशा लोकांना इथे विश्वास बसत नाही, तर ते विचारू देखील शकतो। प्रश्न पडला की जर रात्रीचं जर रिचार्ज संपलं तर ते वीज बंद होणार का, तर तेच देखील तुम्हाला सांगणार आहे। तर जसं तुमचं रिचार्ज रात्रीला संपत असतो, जसं आपलं मोबाईल मध्ये रिचार्ज संपत असतो की 7 वाजता संपलं की तिथेच तुम्हाला कॉलिंग नाही करू शकत, ना तुम्ही डाटा यूज करू शकत, परंतु जर रात्रीचं जर तुमचं रिचार्ज संपलं तर ते देखील सांगत आहे। परंतु एक कोल्हापूरमध्ये एक माहिती आढळून आलेली आहे, एक बातमी आढळून आलेली आहे की तिथे जे स्मार्ट मीटर असणार आहे, प्रीपेड स्मार्ट मीटर, तर तिथे विरोध केला जात आहे आणि मागच्या वर्षी देखील या मीटर बसवण्याकरिता विरोध झालेला होता की मीटर तुम्हाला आम्हाला पाहिजे नाही, हे मीटर बसवायचे नाही, अशा प्रकारे विरोध झालेला होता मागच्या वर्षी देखील। तर हे मीटर बसवण्याची प्रोसेस हे बंद केलेली होती मागच्या वर्षी, परंतु या वर्षीपासून सुरू केलेली आहे, कारण की लोक इथे म्हणत आहे की आम्हाला स्मार्ट मीटर पाहिजे नाही। तर लोकांची इथे इच्छुकपणेनुसार हे मीटर बसवण्याची सुरुवात देखील झालेली आहे। तर बघा हे मीटर कशा पद्धतीने बसवत आहे की जे मीटर फॉल्टी आहे, तर बघा ते प्रीपेड स्मार्ट मीटर कसं दिले जाणार आहे, तर जे तुमचं मीटर असणार आहे, तर त्या मीटरमध्ये काही प्रॉब्लेम झाली, ते मीटर बंद पडलं, जर तुम्ही त्या MSEB महावितरण कंपनीमध्ये जर तक्रार केली, MSEB मध्ये जाऊन जर तक्रार केली किंवा अर्ज केला की तुमचं मीटर बंद पडलं, तर तुम्हाला जसे आता जे मीटर असणार आहे, जे जुने मीटर असणार आहे, ते तुम्हाला देणार नाही। तर तुम्हाला फ्रीमध्ये जे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे, डिजिटल स्मार्ट मीटर, तर ते तुम्हाला फ्रीमध्ये दिले जाणार आहे आणि त्यांना जर बसून दिल्यानंतर हे धीरे धीरे प्रोसेस चालू झालेली आहे। परंतु जे मागच्या वर्षी इथे विरोध झालेला होता, भरपूरशा पब्लिकने, भरपूरशा लोकांनी इथे विरोध केलेला होता, म्हणून सरकारने म्हटलं होतं की हे स्मार्ट मीटर बसवल्या जाणार नाही। परंतु आता याचा विरोध न करता इथे संपूर्ण लोकांनी इथे स्वमत दिलेलं आहे, तर इथे प्रोसेस ही बसवण्याची सुरू झालेली आहे। तर इथे प्रोसेस कशी होणार आहे, तर बघा ज्यांचे मीटर बंद पडले आहेत तर त्यांच्यापासून इथे सुरुवात झालेली आहे। तर भरपूरशा राज्यामध्ये, भरपूरशा जिल्ह्यांमध्ये हे प्रोसेस चालू झालेली आहे, जसे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे प्रोसेस चालू झाली आहे की आणि तिथे भरपूरशा घरी इथे मीटर बसून दिलेले आहे आणि त्याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही। महावितरण मुख्यालय कोल्हापूरसह विविध झोनमध्ये संबंधित खासगी कंपन्यांना कार्यालयाची जागा उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर लक्षात घ्या, आता जे महावितरणाच्या कंपन्या आहेत, ज्या महावितरणाचे ऑफिसेस आहेत, DTT असतील, तर तिथे स्मार्ट मीटर बसवण्यात आलेले आहेत। आणि त्यानंतर बघा जे 68,39,752 जे लोक असणार आहे, जे घरे असणार आहे, तर त्यांच्याकडे हे प्रीपेड स्मार्ट मीटर मोफतमध्ये बसवले जाणार आहे। तर बघा जे स्मार्ट मीटर होतं, तर ते मागच्या वर्षीपासूनच प्रोसेस हे चालू झालेली होती बसवण्यासाठी, परंतु स्मार्ट मीटरसाठी विरोध झालेला होता। परंतु जे खासगी कंपन्याच्या, सरकारी कंपन्या आहे महावितरणच्या, तर तिथे स्मार्ट मीटर बसवल्या गेलेले आहे। परंतु आता या वर्षीपासून जे 2025 असणार आहे, तर या वर्षीपासून हे प्रत्येक घरोघरी स्मार्ट मीटर बसवण्याची सुरुवात झालेली आहे। त्यानंतर बघा जर एखाद्याचं मीटर फॉल्टी असेल तर तुम्ही तक्रार केली आणि तुमच्या घराला जर कुलूप असेल, त्यावेळेस काय होतं की रीडिंग न घेता तुमच्यावर वीज बिल येत असतो किंवा मीटर नादुरुस्त होणे आणि वीज बिलाचा भरणा न होणे आणि थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित होणे। तर यामुळे स्मार्ट मीटरचा पर्याय, जे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे, तर त्याचा पर्याय हे महावितरणाकडून निवडण्यात आलेला आहे। तर अशा प्रकारची जे सिस्टीम असणार आहे, तर ते राबवण्यात येऊ शकते। पण जे कोल्हापूरमध्ये असणार आहे, तर कोल्हापूरमध्ये याची सुरुवात झालेली आहे। तर इतर राज्यात तर माहित नाही मित्रांनो, परंतु कोल्हापूरमध्ये इथे सुरुवात झालेली आहे आणि कोल्हापूरमध्ये हे कशा प्रकारे
बसवल्या जात आहे की ज्यांचं मीटर हे फॉल्टी असेल किंवा खराब असेल किंवा काही प्रॉब्लेम देत असेल किंवा त्यांच्यावर जे बिल असणार आहे तर ते बिल जास्त येत असेल तर त्यावेळेस काय होतं की त्यांनी जर तक्रार केली MSEBीत अर्ज केला तर त्यांना ते जुनं मीटर काढून हे प्रीपेड जे स्मार्ट मीटर असणार आहे तर ते फ्रीमध्ये त्यांना बसून दिलं जात आहे। तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे आणि प्रत्येक राज्यात हे समोर बसून देण्यात येणार आहे। जे तुम्हाला बिल वाटप करण्यासाठी जो बिल वाटप असणारा जो माणूस असतो तर तो येत असतो तुमच्या घरोघरी, तर तुम्ही त्यांना विचारू शकता की स्मार्ट मीटर आलेले आहे की नाही, तर ते तुम्हाला सांगतील की स्मार्ट मीटर आलेले आहे। तर अशा प्रकारे तुम्हाला भरपूर लोकांना विश्वास बसत नाही की स्मार्ट मीटर आलं की नाही, तर तुम्ही त्यांना देखील विचारू शकता तर ते तुम्हाला सांगतील की स्मार्ट मीटर आलेलं आहे आणि हे केव्हाही तुमच्या घरोघरी बसू शकतो। तर अशा प्रकारे ते देखील सांगू शकतो। त्यामुळे काय होणार आहे की बघा जे 200-300 रुपयात आपण आपल्या स्मार्टफोनवरती रिचार्ज करत असतो आणि बिल येत असतो 1000, 2000, 5000, 10000 अशा प्रकारे बिल येत असतो, परंतु काय होणार आहे की 200-400 रुपयामध्येच तुम्ही रिचार्ज करून तुमचं महिन्याचं इथं बिल तुम्ही वाचू शकता। म्हणजे ज्याच्यावर 1000 रुपये बिल येत असेल तर ते 200 रुपयाचं रिचार्ज करून इथे 800 रुपये त्यांची बचत होणार आहे। तर अशा प्रकारे जे गरीब लोक असणार आहे, जे आमच्यासारखे जे गोरगरीब लोक असणार आहे तर त्यांची इथे भरपूर पैशाची आणि आर्थिक बचत इथे होणार आहे। त्यानंतर बघा भरपूरशा लोकांनी इथे विरोध केलेला होता की स्मार्ट मीटर आल्यामुळे त्यांचे हे जास्तीचे पैसे इथे जाणार आहे। तर बघा इथं स्मार्ट मीटरचा उलट तुम्हाला फायदाच होणार आहे। तर तो फायदा कसा होणार आहे, तर बघा इथे स्मार्ट मीटर बसवल्यानंतर भरपूरशा लोकांना असा प्रश्न पडत होता की जर रात्रीच्या वेळेस सपोज जर रात्रीला तुमचं 7 वाजता किंवा 8 वाजता किंवा 9-10 वाजता अशा दरम्यान जर तुमच्या घरची लाईन गेली तर त्यावेळेस जर तुम्ही रिचार्ज जर नाही केलं तर तुमची वीज हे बंद पडणार का। तर मित्रांनो इथे त्यांना देखील सोल्युशन काढलेलं आहे। तर सपोज बघा जर तुम्ही 200-300 रुपयाचं रिचार्ज केलं किंवा 500 रुपयाचं रिचार्ज केलं तर जर 30 दिवसाचं रिचार्ज हे असतो मित्रांनो, परंतु जर तुमचं विजेचा वापरणीचा जर यूज जर जास्त तुम्ही त्याचा केला तर 30 दिवसाचं रिचार्ज तुमचं 25 दिवसामध्ये खतम झालं। तर त्यावेळेस जर तुम्ही काय करायचं, तर बघा बऱ्याचशा वेळेस काय होतं की घरात पाहुणे आले, काही इश्यू झाला किंवा कोणता कार्यक्रम झाला तर विजेचा खर्च जास्त होत असतो, परंतु तुम्हाला काय करायचं की रात्रीच्या वेळेस जर तुमची वीज गेली तर काय करायचं, तर सोल्युशन देखील आहे का। जर तुमचं उन्हाळ्यामध्ये जर वीज रात्रीची चालली गेली किंवा बंद पडली किंवा जर खूप गरमीचं वातावरण असणार आहे तर गरमीच्या वातावरणामध्ये जर रात्रीची वीज गेली, घरी लहान लेकरं असतात तर भरपूरसे प्रॉब्लेम तुम्हाला इथे पाहायला मिळणार नाही। तर बघा इथे 2 नियम इथे असणार आहे आणि दोन्ही नियम हे गोरगरिबांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे आणि चांगले नियम इथे आपल्यासाठी असणार आहे। इथं आपलाच इथं फायदा होणार आहे मित्रांनो। तर बघा एक म्हणजेच की जसं तुमचं रिचार्ज सपोज 2-3 दिवसांनी खतम होणार आहे तर तुम्हाला त्याच्या आधी तुम्हाला एक SMS येईल की तुमचा 2-3 दिवसामध्ये रिचार्ज खतम होणार आहे, तर अलर्ट SMS तुमच्या स्मार्टफोनवरती येणार आहे। आणि जे दुसरा पर्याय असणार आहे, जर ते तुम्ही रिचार्ज केलं नाही तर भरपूरसे लोक इथे रिचार्ज करत नाही, तर बघा जर अलर्ट मेसेज आला तर तुम्ही रिचार्ज ना काही कारणास्तव करू नाही शकत, कोणाची इथं तब्येत खराब असतो किंवा आर्थिक सहायता नसतो, आर्थिक त्यांची कॅपॅसिटी नसतो की ते रिचार्ज करू शकतील। जेव्हा कामाला जातात गोरगरीब लोक कामाला जात असतो तेव्हाच रिचार्ज करत असतो। तर बघा त्यावेळेस काय होणार आहे की जर तुम्ही रिचार्ज केलं नाही तर समजून घ्या की तुमच्या सायंकाळी जसं रात्रीच्या वेळेस 6, 7, 8, 9 वाजता किती वाजता लाईन जर गेली तर रातभर तुमची 10 वाजेपर्यंत हे लाईन चालू राहणार आहे। तर इथे तुमची लाईन बंद नाही होणार आणि 10 वाजेपर्यंत हे तुमची लाईन कंटिन्यू सुरू राहणार आहे। तर इतका चांगला ह्या स्मार्ट मीटर जे प्रीपेड स्मार्ट मीटर असणार आहे त्याचा फायदा असणार आहे। मित्रांनो तुम्हाला दुसऱ्या दिवशी रिचार्ज करून घ्यावं लागेल, नाही जर तुम्ही त्यामध्ये रिचार्ज केलं नाही आणि जर तुम्ही जाणून बुजून जर त्याच्यात रिचार्ज केलं नाही तर तुमची लाईन हे 10 वाजतापासून बंद होऊन जाणार। तर बघू शकता रातभर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम पाहायला मिळणार नाही, परंतु दुसऱ्या दिवशीपासून ऑटोमॅटिकली तुमचं हे जे मीटर असणार आहे प्रीपेड स्मार्ट मीटर ते ऑटोमॅटिकली बंद होऊन जाणार आणि कुठल्याही पद्धतीचं ते काम करणार नाही। म्हणजे जिथे तुमच्यासाठी प्रीपेड जे स्मार्ट मीटर आहे ते खूप अत्यंत महत्त्वपूर्ण मीटर असणार आहे आणि तुम्हाला 12 ते म्हणजे रात्री बंद पडलं म्हणजे सपोज 10 ते 12 तास तुम्हाला इथे चांगलं फ्रीमध्ये इथे मीटर यूज करू शकता। तर असे फ्रीमध्ये तुम्हाला 10 ते 12 घंटे इथे तुम्ही ते फ्रीमध्ये यूज करू शकणार। मित्रांनो यामध्ये काही ऑफिशियल अपडेट आलेले नाही, जेव्हा ऑफिशियल अपडेट येईल तर तुम्हाला या नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगितलं जाणार आहे की ते ऑफिशियल अपडेट असणार आहे। म्हणजे कोल्हापूरमध्ये असणार आहे, तर कोल्हापूर जिल्ह्यात याची सुरुवात झालेली आहे आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये केव्हाही हे प्रीपेड स्मार्ट मीटर बसू शकतो। तर तुम्ही जे बिल वाटप करण्यासाठी जो माणूस येत असतो घरोघरी तर तुम्ही त्यांच्यासोबत बोलू शकता आणि त्यांना विचारू देखील शकता। तर भरपूर राज्यामध्ये आणि भरपूरशा जिल्ह्यामध्ये हे स्मार्ट मीटरचं जे पॅकेज असणार आहे तो आलेला आहे MSEB मध्ये। तर अशा प्रकारे आजची माहिती होती मित्रांनो। तर या मीटरचा खूप तुम्हाला अत्यंत फायदा होणार आहे आणि कसे आजचा व्हिडिओचा टॉपिक असणार आहे, तर कसा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर ते तुम्हाला लाईक करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे आणि आपल्या मित्राला मैत्रिणीला आणि तुमच्या जे मित्रमंडळ असणार आहे त्याला तुम्हाला व्हिडिओला नक्की शेअर करायचं आहे। आणि असेच कामाची व्हिडिओ बघण्यासाठी डेली अपडेट्स 9834 चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवणे गरजेचे असणार आहे, तरच तुमच्याकडे हर एक व्हिडिओची न्यू आणि महत्त्वपूर्ण नोटिफिकेशन येत राहील। तर मित्रांनो चॅनलला नक्कीच तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। तर चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।